नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण उपवासाचे थालीपीठ पाहणार आहोत। तर छान असं पटकन होणारं उपवासाचं थालीपीठ तर कसं करायचं चला बघूया। तर थालीपीठ बनवण्यासाठी मी 2 बटाटे घेतलेले आहेत, 1 वाटी साबुदाणे आणि 1 वाटी शेंगदाणे, ओलं खोबरं घेतलंय, कोथिंबीर, मिरची आणि चवीनुसार मीठ घेतले। तर आता आपण सगळ्यात आधी बटाटे उकडायला ठेवूया आणि त्यानंतर आता मी साबुदाणे भाजून घेतले। तर आता छान असे साबुदाणे भाजून घेतले की त्याचं पीठ मिक्सरला छान होतं। तर असं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। आता साबुदाणे भाजून झालेत, आता शेंगदाणे भाजते। तर आता शेंगदाणे पण भाजून झाले। आता मी साबुदाणे थंड करून मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत। तर हे पीठ मी बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर शेंगदाण्याचं सुद्धा कूट करून घेतलेला आहे, तो पण मी या बाउलमध्ये घालते। आता मिरची आणि कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालते। त्यानंतर बटाटा उकडलेला आहे तो कुच करून घ्यायचा यामध्ये। तर एवढं प्रमाण असलं तर व्यवस्थित असं थालीपीठ तयार होतं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये। आता हे फक्त आपण हे साहित्य आहे ह्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, यामध्ये पाणी घालायचं नाही। तर आता बटाटा सुद्धा छान असं शिजलेला आहे, त्यामुळे हे पूर्ण असं मिश्रण असं एकजीव होऊन त्याचा गोळा तयार होतो। तर आता हे असं मळून घेते। आता हे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता असं मऊसार, असं जास्त मऊ नाही आणि कडक सुद्धा नाही, अशा प्रकारात मीडियम असं पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता त्याचे गोळे करायचे आणि प्लास्टिकची पिशवी घ्यायची। तर पिशवीला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर अशी ही गोळे करून घ्यायचे आणि थालीपीठं थापायची। तर पिशवीवरून अलगद अशी काढता येतात। असं पिशवीवर थापून झालं की पिशवीच्या साहाय्याने हातावर घ्यायचं आणि मग आपण पॅनवर घालणार आहोत। तर अशा प्रकारे ही मी थालीपीठ करून घेणार आहे। तर पॅनवर मी तेल घालते। आता ही त्यावर थालीपीठ आपण घालून घेऊया। तर अशा प्रकारे मी सगळी थालीपीठ करणार आहे। तर जेवढी माणसं असतील अशा प्रमाणात जर आपल्याला करायचं असेल तर 2 माणसांच्या प्रमाणात तुम्ही 1 वाटी साबुदाणे आणि 1 वाटी शेंगदाणे घेऊन आणि 2 बटाटे घेऊन तुम्ही थालीपीठ बनवू शकता। जर 5 माणसं असतील, जेवढी माणसं असतील त्या प्रमाणात आपण हे पीठ साबुदाण्याचं पीठ वाढू शकतोय आणि शेंगदाणे सुद्धा त्यामध्ये वाढू शकतोय। तर हे जर प्रमाण व्यवस्थित घेऊन जर तुम्ही थालीपीठ केलीत तर व्यवस्थित अशी थालीपीठ तयार होतात आणि छान अशी टेस्टी लागतात। तर ही थालीपीठं आपण नेहमी खिचडी खाण्याऐवजी आपल्याला कधी जर असं वाटलं तर आपण थालीपीठ बनवू शकतो आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही खिचडीऐवजी थालीपीठच कराल। तर छान अशी ही थालीपीठं खरपूस अशी भाजून घ्यायची। आता सगळी आपली थालीपीठं भाजून झालेली आहेत। त्यावर तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। तर छान अशी खरपूस अशी थालीपीठं भाजून घेतलेली आहेत। तर भरपूर अशी थालीपीठ तयार होतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच मी टाकलेली